जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। मित्रांनो, आपण पाहाल तर एक अतिशय महत्त्वाचा अपडेट्स घेऊन आलेलो आहेत। प्रलंबित पीक विमा तब्बल 282 कोटींचा आपल्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। येत्या आठवड्याभरात ही सर्व रक्कम आपल्याला मिळणार आहे। तर मग कशा प्रकारची माहिती आहे, कोणता जिल्हा आहे, अगदी समजून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि आपल्या चॅनलची मेंबरशिप सुरू केलेली अगदी आपण 50 ते 60 रुपयामध्ये मेंबरशिप घेऊ शकता आणि मेंबरशिपचं या ठिकाणी काय आपल्याला लाभ मिळणार आहे, तर अगदी विशेष आणि प्रीमियमचे व्हिडिओ आपण घेऊन येतो ऑन डिमांड। अशा प्रकारचे अनेक लाभ आहेत ते आपण इकडे घेऊ शकता। माहितीसाठी मला मेसेज करू शकता, ठीक आहे। तर पुढे जाणार आहोत। त्याआधी जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी देखील आपण पाहाल तर तब्बल 5,29,000 शेतकऱ्यांना विमा वाटप झालेले आहे, ठीक आहे। आणि कृषी मंत्र्यांनी देखील महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत। हे सर्व व्हिडिओ लेटेस्ट अपडेट्स आहेत, आपण कव्हर केलेले आहेत। आय कार्डमध्ये ते मिळून जातील, आपण ते पाहून घ्या। पुढे आपण आता पाहाल तर या नवीन अपडेट्समध्ये पाहायला मिळतंय खरीप 2022चे उर्वरित 282 कोटी येत्या आठवड्याभरात जमा होण्यास सुरुवात होणार। राणा जगजितसिंह पाटील यांची ही संपूर्ण पोस्ट आपण इथे पाहतच आहात आणि यामधून आपल्याला एक कशा प्रकारची माहिती मिळते ते आपण इकडे पाहतोय। तर जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये कडक कारवाईचे धोरण अवलंबिले होते आणि विषय काय तर 50%च भरपाई ही शेतकरी बांधवांना मिळालेली होती। उर्वरित 50% बाकी होतं आणि त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतल्यानंतर 28 जानेवारीपर्यंत 232 कोटी आणि त्यानंतर उर्वरित 50 कोटी अशा प्रकारचे 282 कोटी आता येत्या आठवड्याभरात शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट्स होतं, आपण ते आपल्यापर्यंत मांडलेले, आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील, आपल्याला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर नक्कीच लाईक करा आणि उर्वरित बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील। भेटूया।